Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. दाखव काय मेरा काय लिहिलं ते हे काय लिहिलं मांगा था मेक इन इंडिया तुमने दिया लीक इन इंडिया अरे क्या हुआ पेपर लीक। आपका भी हो गया हाँ यहाँ भी हुआ। हाँ एफटीआई का भी पेपर लीक हुआ। नाव आहे भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था पुणे म्हणजे काय तर आपलं फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणे. मी आत्ता पुण्यातल्या लॉ कॉलेज रस्त्यावरती उभा आहे जिथे ही एफटीआयची सगळी मुलं म्हणजे महाराष्ट्रात नाही देशातली सगळ्यात प्रतिष्ठित संस्थेतली मुलं आज इथं का जमलीत. कारण आहे सीजेपीचं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि स्पेशली या सगळ्याला आता हे सगळं ॲम्प्लिफाय कुठून होतंय तर दिल्लीत झालेल्या लाठीचार्ज पासून. बरीच पोरं आपल्या मित्रा कुठून आलायस तू. मी इथलाच आहे. मी सोलापूरचा आहे शिक्षणासाठी पुण्यात आलो. हो काय म्हणणं तुझा झेंडा वगैरे घेतला झेंडा घेतलाय कारण आमच्या ज्या काही गरजा आहेत म्हणजे माझ्या सोबत जरी पेपर लीक झालं नसेल तरी माझे मित्र आहेत ज्यांच्यासाठी मला आवाज उठवायचा आहे. तर मला वाटतं ही माझी ड्युटी आहे की त्यांच्यासाठी आवाज उठवणं आणि जे घडतंय चुकीचं घडतंय त्याच्यावर सगळेच रिॲक्ट करतायत तर मला वाटत नाही याच्यात काही चुकीचं आहे. आपण आपल्या हक्कासाठीच आवाज उठवतो. तू सोलापूरचा आहेस घरचे काय करतात. घरचे माझे वडील लॅब टेक्निशियन आहेत आणि आई घरीच असते. हो मग आता मला हे म्हणायचं आहे की तुला असं वाटतं का की राजीनामा घेतलेले तुझे प्रश्न सुटतील. नाही राजीनामा घेतल्यावर प्रश्न तर सुटणार नाही पण एक भीती निर्माण होईल सरकारमध्ये की जर आपल्याकडनं जर काही चुका होत असतील तर त्या अवॉइड करण्यासाठी त्या परत होऊ नये याच्यासाठी थोडी एक मनामध्ये भीती राहील. आणि भलेही ती राजीनामा दिल्यानंतर काही प्रश्न जरी सुटत असतील तरी ते जनतेसाठी चांगलं आहे आणि ते डेमोक्रेटिक इंडियासाठी चांगलं आहे. हे काय लिहिलं तुम्ही मर्डर ऑफ डेमोक्रेटिक इंडिया. व्हाय डू यू थिंक दॅट. So, I mean, we are at a state where 21 students have committed suicide, and democracy, a protest that is being held democratically, a peaceful, very peaceful protest has been disrupted. So, I definitely think this is a murder of democratic India that is happening, and I definitely think that the education minister, honorable education minister, should resign, considering the probe results also. Yeah. I just want to know something. Yeah. Do you really think a resignation could solve you all the problems? I think a resignation stands for accountability, and that's what the students need right now, especially considering the situation, and especially FTI here itself had its exam paper leaked a couple of months back. Yeah. So I think it is very important that they show this accountability when historically the Indian government before have shown accountability with resignation of top ministers. हे दाखव काय मेरा काय लिहिलं ते हे काय लिहिलं मांगा था मेक इन इंडिया तुमने दिया लीक इन इंडिया अरे क्या हुआ. पेपर लीक। आपका भी हो गया. हाँ यहाँ भी हुआ। हाँ एफटीआई का भी पेपर लीक हुआ। कैसे हुआ ये तो जवाब हम हाँ अरे कोणतरी गायब आहे. अरे हुज ही और शी. यू इट्स ओपन टू इंटरप्रिटेशन. ये गायब कौन है ये लोग और देश की जनता तय करेगी. आप तो खुद लेके आए हो तो मैंने सोचा एक बार बता ही दो. ये सिंबॉलिक है. ये जो गायब है वो लोगों को समझ में आ जाएगा कि कौन गायब है. तुम्ही कुठून आलाय. मी मुंबई. अरे मुंबईतलं कुठं. बोरिवली. बोरिवलीचे ठीक आहे. इथे आता स्टुडंट आहात. येस येस. स्क्रीन रायटिंग. स्क्रीन रायटिंग. बरं ह्या प्रोटेस्टला तुम्ही जॉईन केलंय हे गायबला पण तुम्ही काय नक्की म्हणणं काय मग. म्हणणं हे आहे की पेपर लीक्स जे होत आहेत आणि स्टुडंट्स जेवढं पण सफर करतायत त्याच्यासाठी अकाउंटेबल कोण आहे कोण समोर येऊन आमच्याशी बोलायला तयार आहे त्याच्यासाठी आम्ही प्रोटेस्ट करतोय. म्हणजे या गव्हर्नमेंटला डिसेंटशी एवढा प्रॉब्लेम काय आहे म्हणजे कॉन्व्हर्सेशन करण्यात त्यांना प्रॉब्लेम काय आहे त्यासाठी आम्ही प्रोटेस्ट करतोय आणि आवाज उठवतोय. आमची स्टुडंट्स या प्रश्नाचं उत्तर खरं तर पत्रकार म्हणून मी पण शोधतोय का माहिती का 2014 पासून एकही प्रेस कॉन्फरन्स नाही झाली सरकारची स्पेशली जे ह्या सरकारचं नेतृत्व करतात त्यांची आणि त्यामुळे आम्हालाही कम्युनिकेशन करायला मार्ग नाही मिळाला. आता तुमचं पण तेच म्हणणं आहे. हो मार्ग आहेच नाही. म्हणजे जो माणूस तिथे बसला आहे त्याला प्रश्नांची उत्तरं पाहिजे. तुम्ही त्याला पण उचलून हॉस्पिटलमध्ये ठेवतायत वांगचूक यांना तर
म्हणजे स्टुडंटसाठी जे आवाज उठवतायत, जे पण करतायत, त्यांना पण तुम्ही साईडलाईन करतायत, हटवतायत तिथून. तर दिस इज फिअर. म्हणजे हे घाबरतायत म्हणूनच हे करतायत, ते बोलायला तयार नाहीत म्हणून ते करतायत. तुमचा पण पेपर फुटला ना रे इथला? हो काय काय लफडं झालं होतं? तेच तर तेव्हापासून विचारतोय काय लफडं झालं, सांगा आम्हाला कसलं पेपर. नाही कसं सांगणार, तेच तर आम्ही रस्त्यावर आलो काय मुळात, आमच्यासोबत संवाद घाला ना. मी आणि हा जेव्हा प्रयत्न करतो संवाद करण्याचा, तेव्हा आम्हाला म्हणतात की नाही तू पुढच्या पार्टीचा आहे, मला तुकडे तुकडे गँगे काय काय याला अर्थ नाही आहे. माझा मुद्दा आहे की मी जेव्हा युवा म्हणून प्रश्न विचारतो, भाई और मैं जब जाके सवाल करणे तब नाही काय. कुठला आहेस तू मित्रा? मी मूळ बिहारचा आहे. बरं मग इथं कसं काय पुण्यामध्ये शिक्षणासाठी? माझा जन्म मुंबईत झाला, मी पुण्यात मोठा आलो म्हणजे 7 वर्ष झाले मला पुण्यात. मी मराठीतच नाटक हे सगळं करतो. नाटकं सगळी मराठीत लिहितो सर. हो, पण मुद्दा आहे की ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जेव्हा मी विचारतो काहीतरी की बाई असा असा मुद्दा आहे, माझा पेपर फुटला, एवढी मेहनत ती सगळी वाया गेली क्षणभरात, जेव्हा ह्याच्याबद्दल विचार करतो तेव्हा त्यांचा मुद्दा आहे की नाही तुम्ही अँटी नॅशनल आहात. याला काय अर्थ, याला अर्थ काय, कसं करावं. हा जेव्हा काहीतरी विचारतो बाहेरून 200 किलोमीटरवरून येतो, ह्याला विचारतो. सॉरी, आप कहाँ से हो? मैं मुंबई से हूँ. मुंबई से जी. तो मुझे ये बताओ कि रेजिग्नेशन तो ठीक है, अकाउंटेबिलिटी चाहिए, सबका यही कहना है, तो और कौन कौन सी मांगे जो आपकी फुलफिल होनी चाहिए? देखो पहले तो ना एनटीए को रिस्ट्रक्चर कर देना चाहिए. दैट इज़ अ वेरी बिग थिंग. अभी देखो एक रेजिग्नेशन से हाँ हो सकता है कि ज़्यादा कुछ हो नहीं, बट सिम्बॉलिकली इट विल बी सो इम्पोर्टेंट बिकॉज देखो समवन हैज़ टू टेक अकाउंटेबिलिटी फॉर ऑल ऑफ द स्टूडेंट्स हु हैव डाइड. समवन हैज़ टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर ऑल ऑफ द टाइम दैट हैज़ बीन वेस्टेड. मतलब जो हमें कॉकरोच, मतलब लोगों को कॉकरोच बुला रहे हैं, जो अनएम्प्लॉयमेंट हो रहा है, जो प्रॉब्लम्स हो रहे हैं इस देश में, उसका रूट कॉज है क्या? उसका रूट कॉज परहैप्स एक स्ट्रक्चरल इशू है. और स्ट्रक्चरल इशूज़ में जो लोग हैं उनको तो एटलीस्ट आंसरेबल रहना चाहिए. वन ऑफ दोज पीपल इज़ धर्मेंद्र प्रधान. यस, बिकॉज ही इज़ द एजुकेशन मिनिस्टर. उसको ज़रूर उसको तो लेना ही चाहिए. यहाँ पे सोचिए, यहाँ पे पेपर लीक हुआ है 2 महीने पहले. FTI का पेपर लीक हुआ. टेलीग्राम पे आया था, कैसे आया था? तो हमें तो एग्ज़ाम शुरू होना था कुछ 10 बजे और मुझे 10:03 को एक मैसेज आता है किसी का पेपर के साथ, और वो मुझे बोल रहा है कि ये सर्कुलेट हो रहा है और 10:03 हुआ है. मतलब कि कब से सर्कुलेट हो रहा है ये पेपर. मोस्ट एग्जाम सेंटर्स में 10:30 तक या 11 बजे तक शुरू नहीं है एग्जाम. और सोचो, it took the student union to collect evidence and then go to the administration for them to finally conduct an investigation. उसके बाद ही हुआ एक re-examination. तो सोचो, मतलब एग्जामिनेशन हुआ है आपके यहाँ भी, लेकिन हुआ फाइनली. एग्जैक्टली ना, सोचो कि कितने FTI का जो एग्ज़ाम है, इट इज़ नॉट लाइक IAS एंड ऑल. उसके मतलब उसके 3000 सेंटर नहीं होते, उसके कुछ 24 सेंटर्स होते हैं इस कंट्री में. तो इमेजिन करिए लोग कहाँ कहाँ से ट्रैवल करते हैं इस एग्ज़ाम को देने के लिए. उनका क्या मतलब वेस्ट हो गया ना, टाइम हो गया वेस्ट, उनका पैसा हो गया वेस्ट. काफ़ी लोग ने हमें कॉल किया और बोला कि हम वी कैन नॉट अफोर्ड टू गिव द एग्ज़ाम अगेन. या तो हम यहाँ पे क्राउड फंड करके लोगों को एग्ज़ाम देने के लिए पैसा दे, या तो फिर हम एडमिनिस्ट्रेशन से लड़ाई करें बस ताकि वो लोग अपना एग्ज़ाम सेंटर चेंज कर पाए. ये लड़ाई क्यों कर रहे हैं हम? हमें काय काय आणलं इकडे? ये बोलत इकडे. जे प्रोटेस्टचं मूळ कारण आहे ते हे दाखवण्यासाठी आहे की आम्ही पण आहोत या देशात, आम्ही पण देशाचा भाग आहोत म्हणून. ये कोण है, कोण चढ़ते त्यांच्या अंगावर? आप बताइए कौन है. ये कौन चढ़ रहा है इनकी कॉकरोच देखो, मांग करना काफी आसान है, इस्तीफा दो, ठीक है. मुझे ये पूछना है कि इसके ग्राउंड्स क्या है? किस चीज़ के? रेजिग्नेशन के. रेजिग्नेशन के ग्राउंड्स आप कह रहे हैं कि हर एक सिटीजन की लाइफ प्रेशियस है, ठीक है. 20-21 बच्चे मर गए हैं, आप फिर भी आके बात नहीं कर सकते कि क्या दिक्कत है. लोग इतने सारे लोग सड़कों पे क्यों आ गए? जंतर मंतर पे 20 दिन से 2 महीने से लोग वहाँ पे खड़े हैं, प्रोटेस्ट कर रहे हैं. आपको एक बार आके बात करनी चाहिए. बात तो नहीं कर पा रहे हैं, उल्टा उठा के लेके चले जा रहे हैं. आज तो लाठीचार्ज भी कर दिया. तो नहीं आएंगे. हाँ, हम इतना भी नहीं कर सकते. अरे आप तो 2-3 लेके खड़ी हो बैनर, क्या क्या आपके पास? मैं चेंज करती रहूँगी जब. मराठी, हिंदी. कहाँ से हो आप? मैं गाजियाबाद से. तो दिखा दो ये क्या क्या लेके आए हो? मैं लाई हूँ क्वेश्चंस एंड शो अप, अकाउंटेबिलिटी दो. यस. सेकंड मैंने जस्ट चूज करा है तो सब खराब हो गया है. क्या लिख के लाई हो? चलो ठीक है, और क्या है? ये हमारे सीनियर ने पोस्ट किया फाइनली, तो
वी स्टैंड बाय दिस. दो भाई दोनों दो भाई कौन है दो भाई? गजेंद्र चौहान एंड धर्मेंद्र प्रधान. ये दोनों भाई है. भाई मतलब हाँ, मतलब ठीक है. हाँ, कर्मों में, बिल्कुल कर्मों में एक जैसे. ब्रदर फ्रॉम अनदर मदर. यस, इविल है सबका. तो मुझे बताओ FTI का पेपर लीक हुआ था ना, तो आपके कोई दोस्त हो या फिर जिन्हें यहाँ से मैं 1 साल पहले आई थी, तो पर्सनली तो नहीं है, बट वी स्टैंड बाय दिस कि नहीं होना चाहिए. बरीच देशभरातून पोरं येतात. अरे बढ़िया यार, आप तो झंडा लेके आओ. बढ़िया. कुछ बोल रहा था फ्रीडम ऑफ स्पीच के बारे आप क्या बोल रहे थे फ्रीडम ऑफ स्पीच के बारे में? बोलो. हमारा बेसिक राइट है फ्रीडम ऑफ स्पीच, हम उसको भी प्रिविलेज बना दिया इस गवर्नमेंट ने. प्रिविलेज बना दिया ना? और क्या, उसको भी प्रिविलेज बना दिया. हमें फ्रीडम ऑफ स्पीच मिल रहा है ना, वो भी चल रहा है, हम बोल तो पा रहे हैं, बट ये क्या बेसिक है यार, ये तो हमारा, हम क्वेश्चन भी ना करें गवर्नमेंट से. बेसिक, दैट इज द मोस्ट. क्वेश्चन तो करना है ही नहीं ना. वही तो ना, और जवाब होनी चाहिए ना, गवर्नमेंट की अकाउंटेबिलिटी होती है, उनको जवाब देना चाहिए. इतने लोग बैठे, इतने बच्चे बैठे हैं जिनके पेपर लीक हो चुके हैं, कितने लोग सफ़र कर रहे हैं. कितनी उम्र है भाई आपकी? 22, 23. अब एग्जैक्टली कहाँ है आपका गांव? लुधियाना. आई एम फ्रॉम लुधियाना. घर वाले क्या करते हैं? घर पे हमारा बिजनेस है पापा का. आप अभी यहाँ सीख रहे यहाँ पे स्टूडेंट हूँ मैं. तो क्या आपके सभी दोस्तों को यही लगता है कि फ्रीडम ऑफ स्पीच मर गया है? ऑब्वियसली ख़त्म हुआ है. हाँ, इतने बच्चे अभी कल का ही देख लो, बैठे हुए थे सोनम वांगचुक कैसे उठा के लेके, तो उससे पता चल नहीं रहा है कि उनको प्रोटेस्ट पे भी नहीं बैठा दे, पीसफुल प्रोटेस्ट पे भी नहीं बैठने दे रहे. मी मुद्दाम त्यांना क्रॉस क्वेश्चन करायचा प्रयत्न केला की एका राजीनाम्याने तुमचा प्रश्न सुटणार आहे का, पण पोरांकडे उत्तर आहेत बरं का. म्हणजे ही सगळी 21, 22, 23, 24, 25 वर्षावरची पोरं तिथे उभे आहेत, देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेली आहेत. आणि या सगळ्यांचं काय म्हणणं आहे, राजीनामा यासाठी झाला पाहिजे की शिक्षण मंत्री देशाचे हे या सगळ्याला अकाउंटेबल आहेत. आणि मूळ मुद्दा हाच आहे, आपल्याकडे पेपर फुटतात, आपल्याकडे प्रश्नपत्रिका अशा टेलिग्राम आणि ह्या त्या ॲपवरती पटापट अवेलेबल होतात. ज्यांची पर्चेसिंग पॉवर आहे ते पटापट त्यांच्या लेखांसाठी खरेदी पण करतात. अरे मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गावातून आलेल्या नीट एक्झाम दिलेल्या पोराने करायचं काय? देशाच्या आणखी कानाकोपऱ्यातून कुठल्याही एकदा झारखंडमधल्या एखाद्या तालुक्यातून आलेल्या पोराने करायचं काय? या प्रश्नाची उत्तरं कोणाकडे पोरांनी मागायची? ती या राज्यकर्त्यांनी दिली पाहिजे. ती इथे सत्ता गाजवणाऱ्या, आणि गाजवणारा शब्द मी फार जाणीवपूर्वक वापरतो आणि जबाबदारीने पण वापरतो, सत्ता गाजवणाऱ्या लोकांनी ती दिली पाहिजे. ते फार महत्त्वाचं आहे. आणि भरपूर प्रश्न आहेत सगळ्यांचे, सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार आज या लॉ कॉलेज रोडवरच्या फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, म्हणजे आपल्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या बाहेर.